हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 14 मधला दुसरा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 हा आपण पाहिला आहे. त्यावरील व्हिडिओ तुम्ही अगोदरच टाकला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसाल तर तो प्लीज अगोदर पाहून घ्या, म्हणजे हा उदाहरण संग्रह तुम्हाला समजेल. तर मुलांनो, या उदाहरण संग्रहाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मुलांनो, आपण गणित क्रमांक 2 पाहूया. प्लॅस्टिक टाळा या अभियानात 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 25 कागदी पिशव्या तयार केल्या. तर एकूण किती कागदी पिशव्या तयार केल्या? मुलांनो, येथे 745 विद्यार्थ्यांनी 25 अशा प्रत्येकाने कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत. तर आपण 745 वेळा 25ची बेरीज करणं हे शक्य नाही. तर 25ने 745ला गुणले की आपल्याला ते उत्तर मिळते. तर आपण याचा गुणाकार करायचा आहे. 5चा पाढा 5पर्यंत बनायचा आहे. 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 चौक 20, 22ला 2, हातचे आले 2, 5 7 35, 36 37 आणि इथे आपल्याला एक 0 घ्यावं लागतं. 5 दोन्ही 10ला 0, हातचे आले 1, 4 दोन्ही 8 अधिक 1 9, 7 1 7 दोन्ही 14, 5 2 याची आपल्याला बेरीज करायची आहे. 7 अधिक 9 16ला 6, हातचे आले 1, 4 अधिक 3 7 अधिक 1 8 आणि ही 1. तर मुलांनो, आपलं उत्तर काय आलं? तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? तर एकूण 18,625 कागदी पिशव्या तयार झाल्या. आपण लिहायचं आहे एकूण 18,625 पिशव्या तयार झाल्या. झालं मुलांनो. गणित क्रमांक 2 एवढं सोपे आहेत हे उदाहरणे. आपण गणित क्रमांक 3 एका वनराईमध्ये एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगात औषधी वनस्पतींची रोपे लावली. तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली? तर मुलांनो, आपल्याला डबल इथं गुणाकारच करायचा आहे, कारण आपल्याला 215 याप्रमाणे 132 रांगांत औषधी वनस्पती लावली आहे. म्हणजे 215ला 132ने गुणायचं आहे. तर हा गुणाकार मी तुम्हाला करून दाखवते. 2 पंचे 10, 10ला 0, हाचा आला 1, 2 1 2 आणि हे 1 3, 2 1 2, 2 दुने 4, 5 3 15, 15ला 5, हाचे आले 1, 3 1 3 अधिक 1 4, 3 दोन्ही 6, 2 0, 1 ने 5 ला गुणले 5, 1 ने 1 ला गुणले 1, 2 ला गुणले 2. याची बेरीज 0, 5 अधिक 3 8, 4 अधिक 4 8 अधिक 5 13, 13ला 3, हाचे आले 1, 6 अधिक 1 7 अधिक 1 8 2. तर मुलांनो, एकूण किती रोपे लावण्यात आली? तर एकूण 28,380 रोपे लावण्यात आली. तर आपण लिहायचं आहे वनराईमध्ये एकूण 28,380 रोपे लावण्यात आली. मुलांनो, आपलं गणित क्रमांक 3 हे एकदम सोपं आहे आणि तेही आपलं सोडवून झालेलं आहे. आपण आता गणित क्रमांक 4 कडे जाऊयात. एका संगणकाची किंमत 27,540 रुपये आहे. तर तशाच 18 संगणकांची किंमत काढा. तर आपल्याला एका संगणकाची किंमत एवढी दिली आहे आणि एवढ्या संगणकांची काढायची आहे. तर आपण एवढी याची बेरीज करत बसायचं नाही, तर सरळ आपण याने याला गुणायचं. तर 8 ने 0ला गुणलं 0, 8 ने 4ला गुणलं 8 चौक 32ला 2, हातचे आले 3, 8 पंचे 40, 43ला 3, हातचे आले 4,
8 एक 8, 8चा पाढा 7 पर्यंत, 8 एक 8, 2 8 24, 8 चौकोटी 8 45, 56 आणि हे 4, 60, 60ला 0, हातचे आले 6, 8 एक 8, 2 16 अधिक 6, 22. 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं, 1 ने 0ला गुणलं 0, 1 ने 4ला गुणलं 4, 1चा पाढा 5 पर्यंत 5, 7 आणि 2, 0, 2, 4, 5, 6, 7, 5, 7 अधिक 2, 9, 2 अधिक 2, 4. तर किती आली संगणकांची किंमत? तशा 18 संगणकांची किंमत 4,95,720. 4,95,720 इतकी आली. गणित क्रमांक 4ही आपलं सोडवून झालेला आहे. आता आपण पाहूया गणित क्रमांक 5. इन्स्पायर अवॉर्ड या योजनेअंतर्गत विज्ञान प्रकल्पाचे साहित्य खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला 5,000 देण्यात आले. एका तालुक्यातील 154 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, तर त्या तालुक्यात या योजनेसाठी किती निधी देण्यात आली? तर पहा मुलांनो, 5,154 विद्यार्थ्यांना 5,000 प्रत्येकी देण्यात आले आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला 5,000 असे 154 विद्यार्थी आहेत. तर आपल्याला यांना एकूण किती देण्यात आले हे काढायचं आहे. तर आपल्याला याचाही गुणाकार करावा लागेल. 4 ने 0ला गुणलं, 0ला कोणत्याही संख्येने गुणलं तर 0च येतं. 4 ने ह्या 0ला गुणलं 0 आलं, ह्या 0चं हे 0, 0, 4 पंचे 20. 5 ने 0ला गुणलं 0, 0, 0, 5 5 25. आता 2 0 घ्या, 3 0, कारण 1 ने 0ला गुणलं 0, 0, 0 आणि हे 5 1 5. 0, 0, 0, 0, 5 6 7, 5 6 7. तर त्या तालुक्यात एकूण निधी 7,70,000 देण्यात आला. त्या तालुक्यात एकूण निधी 7,70,000 देण्यात आला. मुलांनो, आपलं गणित क्रमांक 5ही सोडवून झालेलं आहे. आता या पुढची उदाहरणे जसं गणित क्रमांक 6, 7, 8, 9, 10 हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझा व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. थँक्यू मुलांनो.